श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज स्वामी समर्थ तुमच्याशी एक अतिशय महत्त्वाचा संदेश बोलत आहेत. तुमच्या जीवनात सध्या कितीही अडचणी, संकटे, चिंता किंवा दुःख असले तरी घाबरू नका. कारण ज्या क्षणी तुम्ही स्वामींच्या चरणी पूर्ण श्रद्धेने नतमस्तक होता, त्या क्षणापासून तुमच्या जीवनातील अंधार दूर होण्यास मदत होते. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाहीस. तुझे प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक संघर्ष मला माहीत आहे. अनेक वेळा आपण आयुष्यातील परिस्थिती पाहून निराश होतो. आपल्या प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही असा प्रश्न विचारतो. पण लक्षात ठेवा, स्वामींचा प्रत्येक निर्णय तुमच्या हितासाठी असतो. ज्या गोष्टी आज तुम्हाला उशिरा मिळत आहेत, त्या योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात मिळाव्यात म्हणून स्वामी त्या थांबवत असतात. त्यामुळे अधीर होऊ नका. स्वामी सांगतात की तुमच्या मनात जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना त्वरित दूर करा. कारण जसे विचार असतात तसेच जीवन घडते. नेहमी सकारात्मक विचार करा, इतरांचे भले करा, कोणालाही दुखवू नका आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. स्वामींच्या फक्त तुमची श्रद्धा आणि सबुरी हवी आहे. तुमच्या घरात जर सतत वादविवाद, आर्थिक अडचणी किंवा मानसिक तणाव असेल तर रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामींचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमच्या जीवनातील अनेक अडथळे दूर करण्याची शक्ती ठेवतो. स्वामी म्हणतात, तू फक्त माझे नाव घेत राहा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. अनेक भक्तांना असे वाटते की त्यांचे नशीब खराब आहे, त्यांच्या वाट्याला फक्त दुःखच येत आहे. पण स्वामी सांगतात की नशीब बदलण्याची ताकद श्रद्धेत असते. जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने स्वामींच्या चरणी समर्पित होतो तेव्हा त्याचे जीवन बदलू लागते. तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा, आईवडिलांची सेवा करा, गरजू लोकांना मदत करा. कारण हीच सेवा खरी पूजा आहे. स्वामींना दिखाऊ भक्ती नको असते, त्यांना शुद्ध मन आणि निस्वार्थ प्रेम हवे असते. जर तुम्ही कोणाबद्दल मनात द्वेष, मत्सर किंवा राग ठेवला तर तो आजच दूर करा. कारण अशा भावना तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात. स्वामी सांगतात की क्षमा करा आणि पुढे चला. जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांचाही द्वेष करू नका. वेळ सर्व प्रश्नांची उत्तरे देते. तुमचे चांगले कर्मच तुमची ओळख निर्माण करेल. स्वामींच्या भक्ताने कधीही खोटेपणा, फसवणूक किंवा अन्यायाचा मार्ग स्वीकारू नये. सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, एखादे स्वप्न असेल तर त्यासाठी प्रयत्न करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. फक्त इच्छा करून चालत नाही, त्यासाठी कर्मही करावे लागतात. स्वामी त्यालाच मदत करतात जो स्वतः प्रयत्न करतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या स्मरणाने करा आणि प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद माना. कारण कृतज्ञ मनातच आनंद आणि समाधान नांदते. स्वामी सांगतात की तुमच्या जीवनात लवकरच काही सकारात्मक बदल होण्याची चिन्हे दिसू लागतील. काही अडलेली कामे पूर्ण होतील, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, नातेसंबंधामध्ये गोडवा वाढेल आणि मनाला शांती मिळेल. पण यासाठी श्रद्धा कायम ठेवा. संकट आले म्हणून स्वामींवरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. जसे सूर्य ढगांमध्ये गेला म्हणून तो नाहीसा होत नाही, तसेच स्वामींची कृपा कधी संपत नाही. ती नेहमी तुमच्यावर असते, फक्त ती ओळखण्याची दृष्टी हवी. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटते, पण तेव्हा स्वामी नवीन मार्ग उघडतात. म्हणून निराश होऊ नका. प्रत्येक अडचण ही काहीतरी शिकवण्यासाठीच येते. प्रत्येक दुःखानंतर सुख येते. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर सकाळ येते. त्यामुळे धैर्य सोडू नका. तुमच्या मनात भीती असेल तर स्वामींचे नाव घ्या. तुमच्या मनात संभ्रम असेल तर स्वामींचे स्मरण करा. तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर स्वामींच्या चरणी प्रार्थना करा. कारण स्वामी हे भक्तांचे आधार आहेत, त्यांचे रक्षण करते आहेत. आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. जर तुम्ही हा संदेश वाचत असाल तर समजा की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. आजपासून एक संकल्प करा की रोज काही मिनिटे
स्वामींचे नामस्मरण कराल, चांगले विचार कराल, चांगले कर्म कराल आणि कोणालाही दुःख देणार नाही, स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी आणि शांती नक्की येईल. फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. कारण स्वामी समर्थांचा एकच संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा संदेश स्वामींच्या भक्तांना नक्की शेअर करा.